चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघू एक्सरसाइज 3.1 चे 8वे एक्झाम्पल. या 8व्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन हॅज अ सोल्युशन. आता या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन मध्ये cos 2 थीटा ची रेंज मॅक्सिमम 1 असते आणि मिनिमम मायनस. म्हणजे याचा जो रिझल्ट आहे तो -1 आहे, म्हणून या इक्वेशनला सोल्युशन आहे. आता या ठिकाणी स्क्वेअर क्वांटिटी असतो, कोणत्याही स्क्वेअर क्वांटिटीचा जर स्क्वेअर केला ती जर रिअल असेल तर तिचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो, आणि या ठिकाणी त्यांनी रेंज मध्ये निगेटिव्ह नंबर यूज केला आहे, म्हणजे हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन नाही. या ठिकाणी sin θ = 3 आहे. याला जर थोडंसं आपण पुढे सोडवलं तर sin θ = 3/2. 3/2 म्हणजे 1.5. म्हणजे sin θ ची जी रेंज असते, sin θ या फंक्शनची जी रेंज असते ही मॅक्सिमम 1 असते आणि मिनिमम -1 असते, परंतु हे रेंजच्या पलीकडे जात आहे, म्हणून या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन नाहीये. आणि या चौथ्या एक्झाम्पल मध्ये जर आपण बघितलं तर याला जर पुढे सोडवलं tan θ = 5/3, म्हणजे tan फंक्शनची जी रेंज असते, tan फंक्शनची जी रेंज असते ती रियल नंबर असते. रेंज ऑफ tan फंक्शन किती असते? रियल नंबर, म्हणून 5/3 हा रियल नंबर आहे, म्हणजे या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन आहे. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पलला फर्स्ट ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनला सोल्युशन आहे, सेकंडला नो सोल्युशन, थर्डला नो सोल्युशन, फोर्थला सोल्युशन. आणि हे आपण कशाच्या मदतीने सॉल्व्ह केलं तर रेंजच्या मदतीने. आपल्याला sin cos tan cosec sec cot या चारही फंक्शनच्या ज्या रेंज आहेत त्या 11 सायन्सच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 2, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक 1 आणि ट्रिग्नोमेट्रिक 2 याच्यात तुम्हाला त्याच्या रेंज बघायला मिळतील. ओके, ठीक आहे. तर मग आता आपण वळूया पुढच्या टॉपिक कडे. आज आपल्याला एक्सरसाइज 3.1 नंतर नवीन टॉपिक सुरू करायचा आहे. तो नवीन टॉपिक आहे सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. तुम्हाला सगळ्यांना ट्रायंगल माहिती असेल. ट्रायंगलला 3 साइड्स आणि 3 अँगल्स असतात, A, B आणि C. या ट्रायंगल सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये आपल्याला एक युजर नोटेशन यूज करायचं असतं. व्हर्टेक्स A समोरच्या साइडला स्मॉल a ने डिनोट करायचं, व्हर्टेक्स B च्या समोरच्या साइडला B ने डिनोट करायचं, आणि व्हर्टेक्स C च्या समोरच्या साइडला C ने डिनोट करायचं. इथून पुढे कोणत्याही एक्झाम्पलला आपण ट्रायंगल काढला की A के सामने स्मॉल a, B के सामने स्मॉल b आणि C के सामने स्मॉल c. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. या ठिकाणी या ट्रायंगलच्या या 6 पार्ट्स ला आपल्याला फाइंड करायचं असतं, आणि या 6 पार्ट पैकी 3 पार्ट्स आपल्याला प्रोव्हाइड करायचे केलेले असतात, आणि त्या 3 पार्ट्स पैकी एक पार्ट ऍटलीस्ट साइड आपल्याला दिलेली पाहिजे, आणि उरलेले 3 पार्ट्स आपण फाइंड करू शकतो. म्हणजे समजा त्यांनी अँगल A आपल्याला प्रोव्हाइड केला काहीतरी 30 डिग्री, अँगल B आपल्याला प्रोव्हाइड केला काहीतरी 60 डिग्री, आणि साइड C त्यांनी प्रोव्हाइड केली 3.5. म्हणजे हे 3 पार्ट जर आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केले तर उरलेले 3 पार्ट जे आपण सॉल्व्ह करू, उरलेले 3 पार्ट आपण जे फाइंड करू, ते 3 पार्ट म्हणजे त्या ट्रायंगलचं सोल्युशन असं त्या ठिकाणी असणार आहे. मग सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल म्हणजे काय, असा जेव्हा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा ट्रायंगलच्या 6 पार्ट पैकी 3 पार्ट प्रोव्हाइड केलेले असतील आणि 3 पार्ट फाइंड करायचे असतील, तर जे 3 पार्ट आपण फाइंड करू त्या 3 पार्टला त्या ट्रायंगलचं सोल्युशन असं म्हणायचं. आता हे बघत असताना आपल्याला पहिला टॉपिक सुरू करायचा आहे, व्हॉट इज पोलर कोऑर्डिनेट. याच्यात आपल्याला पहिला टॉपिक काय सुरू करायचा आहे सोल्युशन ऑफ ट्रायंगल मध्ये, पोलर. व्हॉट इज पोलर कोऑर्डिनेट.
बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक फिक्स पॉइंट आहे आणि ही एक फिक्स लाईन ओ एक्स, आणि या ठिकाणी आपण एक पॉइंट घ्यायचा ओ आणि एक्स च्या व्यतिरिक्त पी. आता हा जो पी पॉइंट आहे या फिक्स ओ पॉइंट पासून त्याचे डिस्टन्स आहे आर, आणि त्याने या फिक्स लाईन पासूनचा जो अँगल केलेला आहे तो आहे थीटा. तर हा जो फिक्स पॉइंट पी आहे, हा जो पी पॉइंट आहे, हा पॉइंट चे पॅरामीटर असतील आर आणि थीटा. आर चेंज झाला की हा पॉइंट चेंज होईल, म्हणजे आर ची लेंथ जर आपण इन्क्रीज केली तर हा पॉइंट पुढे जाईल, आणि आपण जर अँगल वाढवला तर तो पॉइंट असा इकडे जाईल, कमी केला तर खाली येईल. म्हणजे आर आणि थीटा या दोघांवर हा पॉइंट डिपेंड करतो. म्हणून या पॉइंटचे कोऑर्डिनेट आपण लिहायचे आर थीटा. या ठिकाणी हा जो ओ नावाचा फिक्स पॉइंट आहे याला आपण म्हणणार आहे पोल. याला काय म्हणणार आहे आपण? पोल. आणि याला म्हणणार आहेत आपण ओ एक्स ला पोलर ऍक्सिस. काय म्हणणार आहेत आपण याला? पोलर ऍक्सिस. आणि हा जो आर आणि थीटा आहे यांना आपण म्हणणार आहोत पोलर कोऑर्डिनेट. काय म्हणायचं याला? पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे पी चे जे कोऑर्डिनेट आहेत आर आणि थीटा यांना आपण म्हणणार आहेत पोलर कोऑर्डिनेट. या आर ला आपण म्हणणार आहेत रेडियस वेक्टर. काय म्हणायचं? रेडियस वेक्टर. आणि या थीटाला आपण म्हणायचं व्हिक्टोरियल अँगल. काय? व्हिक्टोरियल अँगल. काय म्हणायचं थीटाला? व्हिक्टोरियल अँगल. आणि सगळ्यात महत्त्वाची नोट घ्यायची की हा जो अँगल थीटा आहे याची रेंज आहे 2 पाय तिकडे आणि 0 इकडे. म्हणजे 0 आणि 2 पायच्या बिटवीन मध्ये हा थीटा असणार आहे. आय विल अगेन रिपीट. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. OX is a polar axis, O is a pole, R is a radius vector, R theta are the polar coordinate of the point P, R is the radius vector, theta is the vectorial angle, आणि थीटाची जी रेंज असणार आहे ती असणार आहे 0 to 2 पाय. या पद्धतीने या काही बेसिक टर्म्स आपल्याला पोलर कोऑर्डिनेटच्या बाबतीत लर्न करून घ्यायच्या आहेत. आता आपण बघू याच्या पुढचा टॉपिक, रिलेशन बिटवीन पोलर कोऑर्डिनेट अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता टॉपिक आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट. याच्यासाठी आपण काय करू? रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट साठी मी तुम्हाला सांगतो. आता पी पॉइंट आहे ना, तर एक्स आणि वाय जे असतील ना ते आपल्याला देतील कार्टेशियन कोऑर्डिनेट, आणि आर थीटा जे असतील ना ते आपले असतील पोलर कोऑर्डिनेट. म्हणजे एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट विचारलं तर एक्स वाय फाइंड करायला लागेल, आणि पोलर कोऑर्डिनेट विचारलं तर आर आणि थीटा फाइंड करायला लागेल. आता तुम्ही म्हणणार की सर कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट यांच्यातलं रिलेशन आपण कसं बिल्ड करायचं किंवा कसं फाइंड करायचं? काय करायचं? एक्स आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा. या ठिकाणी दोघांच्या इंटरसेक्शन ओ, त्याला आपण ओरिजिन म्हणतो. इकडे एक्स एक्स डॅश, वाय वाय डॅश. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पी पॉइंट घ्यायचा, कुठेही घेतला तरी चालेल. त्याचे कार्टेशियन कोऑर्डिनेट असतील एक्स वाय, बिकॉज दिस इज कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टम. आता आपण काय करायचं? या पी पॉइंटला आणि या ओ पॉइंटला जॉईन करायचा आणि याच्यातलं डिस्टन्स लिहायचं आर, विच इज नेव्हर निगेटिव्ह. आणि इथून इकडे परपेंडिक्युलर टाकायचा, जेणेकरून या ठिकाणी बनेल तुमचा राईट अँगल ट्रायंगल. आता हा अँगल घ्यायचा, आपल्याला माहिती नाही म्हणून थीटा. तुम्हाला माहिती आहे, मी वर्गात सांगतो उभं अंतर हे वाय असतं
आणि आडवा अंतर हे x असतं. उभा अंतर हे y आणि आडवा अंतर हे x. जर इथं xy असेल तर या ठिकाणी जर पायथागोरस यूज केला तर तुम्ही लिहू शकता r² = x² + y². या ठिकाणी जर पायथागोरस यूज केला तर तुम्ही लिहू शकता r² = x² + y² किंवा डिस्टन्स फॉर्म्युला जरी यूज केला तरी तुम्ही लिहू शकता x² + y² because it is distance from origin. Distance of a point from origin is given by x² + y². आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ठिकाणी यूज केलं बाय डेफिनेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची डेफिनेशन आहे sin थीटा = सामने वाली अपॉन हाइपो. sin थीटा बोले तो सामने वाली अपॉन हाइपो. सामने वाली कौन है? y और हाइपो कौन है? r. हाइपो म्हणजे हाइपोटेनस. cos थीटा = बाजू वाली अपॉन हाइपो. बाजू वाली कौन है? x. बाजू वाली कोण आहे थीटाच्या? x आणि हायपो कोण आहे? r. तर इथून आणि इथून तुम्ही असं लिहू शकता sin थीटा = y/r and cos थीटा = x/r. डियर स्टुडंट, y ची व्हॅल्यू आली r sin थीटा आणि x ची व्हॅल्यू आली r cos थीटा. This is relation between what? This is relation between polar coordinate and Cartesian coordinate. म्हणजे तुम्हाला जर r थीटा दिले असतील तर समजायचे की आपल्याला पोलर कोऑर्डिनेट प्रोव्हाइड केले आहेत आणि जर तुम्हाला xy दिलेले असतील तर समजायचे आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आता आपण याच्यावरचं एक्झाम्पल बघू. चला तर मग वळूया एक्झाम्पल कडे. एक्झाम्पल आहे फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ 2, π/4. म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचे? कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे काय फाइंड करायचे? xy. आणि आपल्याला जे प्रोव्हाइड केलेले आहेत ते आहेत r थीटा. म्हणजे अपने पास है r थीटा, उनको फाइंड करने का है xy. मग त्याच्यासाठी तुमचा फॉर्म्युला पाठ पाहिजे x = हेलो दिसतंय का? x = r cos थीटा. दिसतंय का नाही? r sin थीटा. हे त्याच्यातलं रिलेशन. आणि हा फॉर्म्युला लर्न असेल तो एक्झाम्पलला सॉल्व्ह करेल. 100 मार्काला यायला पाहिजे असं वाटत आहे तुम्हाला हे. पण 2च मार्काला येतं. मग आपण म्हणायचे हियर r = 2 आणि थीटा = π/4. हियर r = 2, थीटा = π/4 आणि त्याच्यानंतर म्हणायचं वी नो दॅट. काय माहिती? x = r cos थीटा. r म्हणजे 2, cos थीटा म्हणजे π/4. पुढे कंटिन्यू करून घ्यायचं. 2 π/4 cos π/4. cos π/4 असतो 1/√2. तर आपण याला डबल √2 लिहा. √2 अपॉन या 2 ला लिहायचं √2 इंटू 1/√2. √2 कॅन्सल. काय झालं बेटा? 1/√2. तसंच सेकंड फॉर्म्युला आहे y फाइंड करायचा. y = r sin थीटा. r बोले तो 2, sin बोले तो sin, थीटा बोले तो π/4 आणि sin π/4 सुद्धा 1/√2 असतो. पुढे गेल्यावर या 2 ला लिहायचं √2 इंटू 1/√2. कॅन्सल. करा बेटा. या ठिकाणी सांगत पण नाही तू √2 कट झाल्यावर या ठिकाणी √2 उडेल असं. लक्ष मी देत नाही. √2 कट झाल्यावर इथं काय उरेल? √2 लिहितोच का 1/√2. √2 कट झाल्यावर या ठिकाणी पण उरतो √2. म्हणजे जर का तुम्ही बघितलं सॉल्व करताना x = √2
आणि y is equal to √2. Therefore required Cartesian coordinate of given point are √2, √2 फुल स्टॉप. खूप हार्ड नाही, खूप सोपं आहे. फक्त माहित पाहिजे रिलेशन बिटवीन कार्टेशियन कोऑर्डिनेट अँड पोलर कोऑर्डिनेट. आता आपण दुसरं एक्झाम्पल कसं बघू. तो आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट देईल आणि आपण शोधायचं पोलर कोऑर्डिनेट. चला मग बघूया पुढचे एग्जांपल. चलो बच्चे लोग ध्यान दीजिए. अपने को आज या एग्जांपल मध्ये हे दिलेलं आहे आणि हे फाइंड करायला लावलंय. कोण गेस करेल काय दिलंय काय फाइंड करायचं. म्हणजे हे दिलेलं आहे तुम्हाला x, y आणि फाइंड करायचे तुम्हाला r, थीटा. मग तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला लर्न पाहिजे कोणता. r² = x² + y². तेव्हा तुम्हाला r फाइंड करता येईल आणि थीटा साठी तुम्हाला क्वाड्रंट आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं रिलेशन माहिती आहे. चला तर मग आपण वळूया आपल्या एक्झाम्पलच्या सोल्युशन कडे. आता सोल्युशन मध्ये आपण बघू. हियर x is equal to 1/√2, y is equal to -1/√2. बघ रे, x is equal to 1/√2 आणि y is equal to 1/√2. याच्यानंतर लिहायचं we know that काय r² is equal to x² + y². 1/√2 चा स्क्वेअर प्लस 1/√2 चा स्क्वेअर. सर y निगेटिव्ह करा. हे बघ निगेटिव्ह करा. 1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2, -1 चा स्क्वेअर 1, √2 चा स्क्वेअर 2. हे तुमचं 1. म्हणजे r² = क्या आ गया 1 आ गया. तो r क्या बन गया 1 बन गया. जैसे राजू बन गया जेंटलमैन, r बन गया 1. आता आपल्याला शोधायचं आहे थीटा. काय शोधायचं आहे थीटा. सर आता आम्ही थीटा कसा शोधू आम्हाला मदत करा प्लीज सर. मग तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे. x is equal to काय आहे तर also x is equal to r cos theta. x is equal to काय r cos theta. x ची व्हॅल्यू पुट करा. कर रे पुट रे 1/√2. r ची व्हॅल्यू 1 काय आला cos theta. Therefore cos theta is equal to 1/√2. म्हणजे cos theta ची व्हॅल्यू आली 1/√2. cos theta ची व्हॅल्यू काय आली 1/√2. आता आपण शोधू sin theta. चला इकडे लिहू आपण. इकडे जागा असेल y is equal to r sin theta. y ची व्हॅल्यू आहे -1/√2, r ची व्हॅल्यू 1. sin theta म्हणजे sin theta is equal to आला -1/√2. मग आता मला कन्फ्युजन आहे. जेव्हा मी ही व्हॅल्यू शोधली तेव्हा मला असं वाटलं की थीटा π/4 असेल. पण जेव्हा मी ही व्हॅल्यू शोधली तेव्हा मला टेन्शन आलं की थीटा π/4 कसं काय असेल. कारण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह नसतो. मग या ठिकाणी मी म्हणतो cos थीटा हा पॉझिटिव्ह आहे, sin थीटा हा निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला थीटा हा कोणत्या क्वाड्रंटचा पाहिजे चौथ्या क्वाड्रंटचा. मग मी लिहिल cos थीटा इज पॉझिटिव्ह, sin थीटा इज निगेटिव्ह. काय लिहिन मी. इथलं दिसतंय का वरचं बघून घ्या. इथलं वरचं दिसतंय ना. हो मग आता मी इथं लिहितो. वरचं तर दिसतंय ना. वरचं मी लिहितो आता. हियर cos theta is positive, sin theta is negative. Therefore theta lies in जंगल नहीं फोर्थ क्वाड्रंट. कोणतं क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट. Therefore theta is equal to 2π - π/4.
सर 2π - π/4 कसं काय? अरे राजा मला सांग, फोर्थ क्वाड्रंटची ओळख 2π - थीटा असते आणि आपण थीटा ओळखून घेतलाय π/4 आहे असं, म्हणजे 8π - π म्हणजे किती आला? 7π/4. म्हणजे तुमचं जे पोलर कोऑर्डिनेट आहे ते असतं r थीटा, म्हणजे या ठिकाणी r काय आला? 1 आणि थीटा काय आला? 7π/4. विद्यार्थी मित्रांनो, हे व्यवस्थित लिहून घ्यायचं लास्ट. देअरफॉर द रिक्वायर्ड पोलर कोऑर्डिनेट आर 1,7π/4. समजे की नाही? समजे. आता आपण पुढच्या टॉपिक डिस्कस करू. त्याच्यात आपल्याला साइन रूल आणि कोसाइन रूल बघायचे आहे. चला तर मग हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या.